नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। अधिवेशन सुरू झाल्यापासून आपल्या मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनांसाठी राज्यभरातून आलेले आंदोलनकर्ते आंदोलन स्थळावरून जायला तयार होत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नुकतंच त्यांच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आलं होतं। या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून अर्धनग्न आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। मित्रांनो नमस्कार, आम्ही ग्रामपंचायत संगणक परिचालक मागील 12 वर्षापासून अगदी प्रामाणिकपणे काम करत आहोत। 12 वर्षापासून आम्ही या शासनाकडे आपल्या छोट्या मोठ्या मागण्यांसाठी निवेदन दिले। अनेकदा आम्ही मुंबईला जाऊन बैठका घेतले, परंतु आतापर्यंत आमच्याबद्दल कोणतीही सकारात्मक भूमिका शासनाने न घेतल्यामुळे 13 डिसेंबरपासून आम्ही या ठिकाणी मोर्चाचे आंदोलन केलं होतं। त्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु आतापर्यंत शासनाने आमची कोणतीही भूमिका लक्षात घेतली नाही, आमचा कोणताही निर्णय घेतलेला नाही। आणि उलट 15 तारखेला आमच्यावर लाठीचार्ज करण्यात आला। 16 तारखेला आमच्या 64 लोकांना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अटक करण्यात आली आणि 18 तारखेला सुद्धा आमच्या जवळपास 400 संगणक परिचालकांना पुन्हा अटक करण्यात आलेली आहे, 400 लोकांना। आणि त्यामुळे सर्व संगणक परिचालक या ठिकाणी रस्त्यावर उतरून आपल्या विविध प्रकारचे आंदोलन करीत आहेत। आमच्या छोटीशी मागणी आहे की आम्हाला माननीय यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृती बंधामध्ये सामावून घेणे, ग्रामपंचायत कर्मचारीप्रमाणे कर्मचारी दर्जा देणे व किमान वेतन लागू करणे। या संदर्भात चर्चा करताना मागील 5 वर्षापासून आम्ही प्रयत्न करत आहोत, पण ह्या मागणीला शासनाकडून आम्हाला माहिती मिळालेली आहे की पुन्हा आम्हाला 6 महिने ते 8 महिन्याचा काळ लागू शकतो। पण आमची एक विनंती आहे की ह्या प्रणालीला पुन्हा 6 महिने असोत, 8 महिने असोत की 1 वर्षाचा टाईम बॉन्ड जरी असला तरी चालेल, पण किमान तोपर्यंत तरी आम्हाला मासिक 20,000 रुपये पगार देण्यात यावा, ही आमची मागणी आहे। याशिवाय चुकीच्या पद्धतीने लावलेले टार्गेट सिस्टम ते पण बंद व्हायला पाहिजे। जॉब सिक्युरिटी व महिलांना प्रशस्ती रजा ह्या सुद्धा मिळाल्या पाहिजेत। याशिवाय प्रत्येक महाराष्ट्रातील तमाम सर्व पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी मागील जुने संगणक परिचालक बंधू भगिनी होते, त्यांची नियुक्ती झाली नाही, त्यांची नियुक्ती मिळावी व त्यांच्या पगारामध्ये किमान 5,000ची वाढ व्हावी, ही आमची विनंती आहे। परंतु हा सगळा कोणत्या प्रकार झाला नाही। यापूर्वी 2015 मध्ये आम्ही आंदोलन केले होते, पण 2015 मध्येही आमच्यावर लाठीचार्ज झाला आणि त्यामध्ये आमचा एक संगणक परिचालक दबावला। आम्हाला 12,500 रुपये आमच्या ग्रामपंचायतीमधून शासनाकडे येतात व तिथून फक्त 6,930 रुपये आम्हाला पगार मिळतो, मानधन मिळतोय। पण त्या 6,930 रुपये आम्हाला 3-3, 4 महिने, 6-6 महिने, 8-8 महिने पगार मिळत नाही, मिळवर फक्त एका महिन्याच्या। मग 6,000 पगार, 6,000 कुटुंब 6-6 महिने पगार मिळत असेल तर आपला उदरनिर्वाह तरी कसावा, या भूमिका घेऊन आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत। पण आतापर्यंत आम्हाला काही मागणी पूर्ण केली नाही। शासन म्हणजे आमच्या मायबाप आणि आमच्या मायबापांनी आमच्या लक्ष दिलं न दिल्यामुळे आम्हाला असं वाटलं की आमच्या मायबाप, आमचं शासन मेलेलं आहे, ते समजून आम्ही आज 11 लोकांनी या ठिकाणी मुंडन केलेलं आहे। त्यानंतर भीक माग आंदोलन पण केलं आहे। भीक मागताना आम्हाला असं निर्देश आलं की अवघ्या अर्ध्या तासामध्ये आम्ही भीक मागलो तर 1300 रुपये गोळा करू शकलो, तर हे शासन काय आम्हाला भीक मागायला लावतोय काय? कारण आम्हाला 6 महिन्यामध्ये 6,000 पगारामध्ये काही होऊ शकत नाही, कुटुंबाचा आम्ही उदरनिर्वाह करू शकत नाही। आणि म्हणून एकतर आम्ही भीक मागायच्या काय किंवा चोऱ्या करायच्या काय, लबाडी करायची काय, म्हणजे आम्ही गैरवर्तणूक करायची काय, कायदा व सुव्यवस्था भंग करायची काय, हा आमचा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे। आणि त्यामुळे आम्हाला एकच म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला एक 8 महिन्यांची परवानगी द्यावी किंवा आम्हाला सर्व परवानगी द्यावा, ही आमच्या विनंती आहे। तरी शासनाची विनंती करतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये किमान पगारवाढीची आमची मागणी पूर्ण करावी, ही विनंती। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए। रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स। रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम। अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप।